Hello students, today in this lecture we are going to start the next part of the halogen derivatives, that is laboratory test for halogens, and after that we are going to start nucleophilic substitution reactions of haloalkanes. Firstly, how these alkyl halides or haloalkanes tested in the laboratory we are going to see. You know, these alkyl halides or haloalkanes, they are the neutral molecules in the aqueous solution. Aqueous solution मध्ये हे कंपाउंड्स कसले मोलिक्युल्स असतात? न्यूट्रल मोलिक्युल्स असतात. On warming these alkyl halides with aqueous solution of NaOH or KOH. जर आपण aqueous solution NaOH चं घेतलं, aqueous solution कोणाचं? NaOH किंवा aqueous solution कोणाचं? KOH. आणि या NaOH किंवा KOH बरोबर जर आपण अल्काइल हॅलाइडला म्हणजे हॅलोअल्केनला वॉर्म केलं तर याच्यामधला X जातो, त्याची जागा कोण घेतो? हा OH. X जाऊन तिथं OH येतं, तयार होत असतं अल्कोहोल. तिथं अल्कोहोल मॉलिक्यूल तयार होताना दिसतो विथ इलिमिनेशन ऑर विथ रिमूवल ऑफ हॅलोजन ॲटम. हा हॅलोजन ॲटम जो निघतो तो NaX किंवा KX च्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात तुम्ही असं घेणार आहात, अल्काइल हॅलाइडला NaOH किंवा KOH ॲक्वियस बरोबर रिॲक्ट केलं, वॉर्म केलं की आपल्याला अल्कोहोल आणि NaX किंवा KX मिळतं. जे अल्कोहोल आपल्याला इथं मिळालेलं आहे त्याच्या जोडीला NaX किंवा काय मिळालं आहे आपल्याला? KX. मग पुढं काय केलं जातं? या सोल्युशनला वॉर्म केलं जातं, हीट केलं जातं विथ डायल्यूट HNO3. रिॲक्शन मिक्सचर इज हीटेड विथ डायल्यूट HNO3 and to this reaction mixture what is added? सिल्वर नायट्रेट is added. आता रिॲक्शन मिक्सचरमध्ये आपण काय ॲड करतो? सिल्वर नायट्रेट, that is AgNO3. This silver nitrate reacts with halogen from the reaction mixture. रिॲक्शन मिक्सचरमध्ये आपला हा X जो असेल त्या X बरोबर कोण रिॲक्ट होतं? Ag. कोणत्या मीडियममध्ये? ॲक्वियस मीडियममध्ये. परत बघा, RX आणि OH मायनस ROH आणि काय होतं? X मायनस. हा जो X मायनस इथं तयार झाला तो X मायनस सिल्वर नायट्रेटमधल्या Ag बरोबर रिॲक्ट होतो आणि मग तो आपल्याला Ag ॲक्वियस प्लस X ॲक्वियस गिव्ज अस AgX. यू विल गेट PPT ऑफ सिल्वर हॅलाइड. तुम्हाला प्रेसिपिटेट मिळतो सिल्वर हॅलाइडचा. आणि मग याच्यावरून आपण ओळखू शकतो की मूळचं कंपाऊंड होतं ते अल्काइल हॅलाइड होतं आणि ते अल्काइल हॅलाइड असलं तरच इथं आपल्याला AgXचा काय मिळतो? PPT मिळतो. आय विल रिपीट द सेम. अल्काइल हॅलाइड ऑन reacting with aqueous solution of NaOH or KOH gives us alcohol and sodium halide or potassium halide. Whatever sodium halide or potassium halide is obtained, it is in the reaction mixture. This reaction mixture is then heated with nitric acid. रिॲक्शन मिक्सचरला आपण नायट्रिक ॲसिड बरोबर हीट करतो and in that reaction mixture we add silver nitrate solution. If we add the silver nitrate solution to the reaction mixture, halogen present in the reaction mixture reacts with Ag cation and forms silver halide in the form of precipitate. मग जर आपल्याला अल्काइल हॅलाइडला NaOH KOH बरोबर रिॲक्ट करून अल्कोहोल आणि NaX KX मिळत असेल आणि त्या NaX KXला आपण HNO3 बरोबर रिॲक्ट करून त्यात AgNO3 टाकलं तर व्हाईट किंवा
कलर्ड PPT जर तिथं आला तर आपण असं म्हणू शकतो की तुम्हाला तो जनरली व्हाईट PPT येतो, तो जो PPT इथं येईल AGXचा तो PPT जर आला तर आपल्याला असं सांगता येतं मूळच्या कंपाऊंडमध्ये हॅलोजन होता, म्हणजे मूळचं कंपाऊंड हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह होतं. 1 मार्कासाठी परीक्षेमध्ये टेस्ट विचारतात, गिव्ह द टेस्ट टू आयडेंटिफाय द हॅलो अल्केन ऑर अल्काइल हॅलाइड. व्हॉट इज टू बी डन? Given compound is to be taken, it is to be reacted with NaOH or KOH aqueous. It will form alcohol and NaX or KX. Whatever NaX or KX is in the reaction mixture is then, this reaction mixture is then heated with concentrated nitric acid and then treated with silver nitrate. It if gives white PPT of silver halide or PPT of silver halide, we can say that original compound or the compound given for testing was alkyl halide, that is RX. तर हा लॅबोरेटरी टेस्टचा पार्ट होता. 1 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारतात, तुम्हाला माहिती असू द्यात. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू सी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. आता आपल्याला पुढचा पार्ट पाहायचा आहे, तो आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. तर आपण कालच अगोदरच्या तासाला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन असं प्रिपरेशन मेथडमध्ये पाहिलेलं होतं. आता जर मी असं केलं RX म्हणजे अल्काइल हॅलाइड, त्याला जर मी रिॲक्ट केलं NaOH बरोबर ॲक्वियस, तर मला असं मिळतं ROH आणि NaX. याच्यामधला X असतो मायनस, R असतो प्लस, याच्यामधला Na असतो प्लस, OH असतो मायनस. या RX मधला X जातो, त्याची जागा हा OH घेतो. सी फ्रॉम द अल्काइल हॅलाइड X मायनस is replaced by OH minus. The species which is negatively charged is called as nucleophile. जी स्पीसीज निगेटिव्हली चार्ज असते तिला आपण काय म्हणतो? न्यूक्लिओफाईल. वन न्यूक्लिओफाईल फ्रॉम द स्टार्टिंग कंपाऊंड ऑर सबस्ट्रेट is substituted by another strong nucleophile OH minus and compound formed is alcohol. This is the reaction in which one nucleophile is substituted by another nucleophile. Hence, reaction is called as nucleophilic substitution reaction. Nucleophilic substitution reactions of haloalkanes म्हणजे RX मधला X जाणार आणि दुसरा कोणता तरी न्यूक्लिओफाईल त्याच्या जागेवर येणार आणि मग नव्याने जे कंपाऊंड तयार होतो ते होताना अल्काइल हॅलाइड किंवा हॅलोअल्केन मधला न्यूक्लिओफाईल गेलाय आणि दुसरा न्यूक्लिओफाईल त्याच्या जागेवर आलाय म्हणून त्याला म्हणायचं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. कोणाचं? तर ऑफ हॅलोअल्केन्स. हॅलोअल्केनचं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. मग तुम्हाला माहिती आहे न्यूक्लिओफाईल इज रिप्रेझेंटेड बाय लेटर NU. being negatively charged it is represented as NU minus. when this NU minus reacts with haloalkane, CX is the haloalkane. In this haloalkane, the bond between C and X is polar covalent bond. ह्या बॉन्डला आपण कसला बॉन्ड म्हणतो? पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. हॅलोजन being more electronegative, it attracts the shared pair of electrons towards itself and X acquires partial negative charge. At the same time, carbon acquires partial positive charge and this CX thus is the polar compound and it has polar covalent bond, that is CX bond. Now this X is a nucleophile, this is another nucleophile, this X is replaced by NU. X काढून टाकला जातो अल्काइल किंवा हॅलोअल्केन मधला, त्याच्या जागेवर कोण येतो? NU येतो, म्हणजे न्यूक्लिओफाईल त्याच्या जागेवर येतो. मग तयार होतं CNU. पहिला न्यूक्लिओफाईल X गेला, त्याच्या जागेवर कोण आला? NU आला आणि बाहेर पडलेला न्यूक्लिओफाईल आहे X मायनस.
These reactions are called as nucleophilic substitution reactions of haloalkanes. You know, these haloalkanes are of three types: primary, secondary and tertiary. हॅलोअल्केन किंवा अल्काइल हॅलाइड तीन प्रकारचं असतं: प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. या तिघांमध्ये सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कंपाऊंड कोणतं असतं? तर टर्शियरी हॅलोअल्केन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. तुम्हाला टर्शियरी, सेकंडरी, प्रायमरी ही रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर लक्षात ठेवायची आहे. आणि जेव्हा आपण काय म्हणतो RX म्हणजे अल्काइल हॅलाइड, तेव्हा ते RI असू शकतं, RBR असू शकतं किंवा RCl असू शकतं. आणि यातलं RI इज ग्रेटर रिॲक्टिव्ह दॅन RBR इज ग्रेटर रिॲक्टिव्ह दॅन RCl. तर या दोन्ही रिॲक्टिव्हिटीच्या ऑर्डर्स तुम्ही लक्षात ठेवणार आहात. टर्शियरी, सेकंडरी, प्रायमरी, अल्काइल आयोडाईड, अल्काइल ब्रोमाइड, अल्काइल क्लोराईड अशी रिॲक्टिव्हिटी कमी कमी होत जाते. पहिले कंपाऊंड्स जास्त रिॲक्टिव्ह, त्याच्या पुढचे कंपाऊंड्स कमी कमी रिॲक्टिव्ह. तर यानुसार आपल्याला या हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या काय पाहायचे आहेत? तर रिॲक्शन्स पाहायचे आहेत. कोणत्या रिॲक्शन्स पाहायच्या आहेत? तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. हिअर they have given us 8 different nucleophilic substitution reactions, and in these 8 different nucleophilic substitution reactions different products are obtained by replacing halogen atom X of the haloalkane or alkyl halide by another nucleophile. इथं म्हटलेलं आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ अल्काइल हॅलाइड्स. या अल्काइल हॅलाइड म्हणजे हॅलोअल्केन्सला आपण सबस्ट्रेट असं म्हणतो. अल्काइल हॅलाइडला आपण सबस्ट्रेट म्हणतो. ज्याच्यावर रिॲक्शन होते तो सबस्ट्रेट, ज्याची रिॲक्शन होते तो रिएजंट, त्यासाठी लागणाऱ्या कंडिशन्स आणि शेवटी सबस्टिट्यूशन रिॲक्शनने मिळालेला प्रॉडक्ट किंवा मिळालेले प्रॉडक्ट असं आपल्याला ते पाहायचं आहे. टेबल त्याने दिलेलं आहे. आपण टेबलमधली एक एक रिॲक्शन समजावून घेणार आहोत. पहा आता पहिल्या रिॲक्शनमध्ये अल्काइल हॅलाइड त्याने काय दिलं? इन जनरल RX. आय विल राईट हिअर RX रिॲक्ट्स विथ NaOH ॲक्वियस. इथं काय केलेलं आहे? हीट. हा X न्यूक्लिओफाईल आहे. RX मधला X कोण आहे? न्यूक्लिओफाईल. NaOH मधला OH कोण आहे? न्यूक्लिओफाईल. म्हणजे X जातो, त्याच्या जागेवर OH येतो. तुम्हाला असं मिळेल ROH प्लस ऑफ NaX. आणि ROHला काय म्हणलं जातं? अल्कोहोल. समजा मी असं घेतलं C2H5Br प्लस काय वापरलं? NaOH ॲक्वियस. तर मला त्याचं मिळेल C2H5OH आणि NaBr. इथं मला मिळेल इथाईल अल्कोहोल. या इथाईल अल्कोहोललाच इथॅनॉल असं पण म्हणतात. इथाईल अल्कोहोललाच काय म्हणतात? इथॅनॉल. समजा मी असं घेतलं CH3 CH Cl आणि CH3, त्याची रिॲक्शन केली KOH बरोबर हीट करून. तर Cl जातो, इथं कोण येतो? OH. मग तुम्हाला असं मिळेल CH3CHOH CH3 प्लस ऑफ KCl. दिस इज द आयसोप्रोपाईल अल्कोहोल. हे असं पहिलं फक्त पुस्तकात दिलं आहे टेबलच्या स्वरूपात. मी तुम्हाला त्याच्यावरून एक इथाईल ब्रोमाइडची रिॲक्शन सांगितली, दुसरी आयसोप्रोपाईल क्लोराईडची सांगितली. अशा कुणाच्याही रिॲक्शन्स तुम्हाला लिहिता येऊ शकतील. पण लक्षात एवढंच घ्यायचं, अल्काइल हॅलाइडचा X जातो, तिथं OH मायनस येतो आणि मग तुम्हाला अल्कोहोल तयार होताना दिसतं. दिस इज द फर्स्ट सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ही कितवी सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे? पहिली. अशा आपल्याला त्याने किती रिॲक्शन्स दिलेले आहेत? सगळ्या 8. आपण एक एक करून पाहणार आहोत. सगळ्या रिॲक्शन्स आपल्याला पाहायच्या आहेत. रिॲक्शन्स आर इझी.
if you understand. But if you don't understand, you cannot write the reactions, and these reactions are always asked in the examination. Here, second reaction is reaction of alkyl halide with sodium alkoxide. This is alkyl halide is reacted with sodium alkoxide. हा सोडियम आहे आणि OR ला अल्कॉक्साईड म्हणतात, म्हणून त्याचं नाव होतं सोडियम अल्कॉक्साईड. हा आहे अल्काइल हॅलाइड. पहा, जेव्हा अल्काइल हॅलाइड आणि सोडियम अल्कॉक्साईड आपण काय करतो, त्यांना हीट करतो, तेव्हा यातला OR जो मायनस आहे तो एक्सची जागा घेतो आणि मग तुम्हाला ROR प्लस ऑफ काय मिळतं, NaX. या ROR ला काय म्हणलं जातं, इथर. ROR ला काय म्हणलं जातं, इथर. दिस रिॲक्शन वॉज डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट विलियमसन, म्हणून त्याला म्हणतात विलियमसन्स सिंथेसिस ऑफ इथर्स. त्याला म्हणलं जातं विलियमसन सिंथेसिस ऑफ इथर्स. परत बघा, अल्काइल हॅलाइडची सोडियम अल्कॉक्साईड किंवा पोटॅशियम अल्कॉक्साईड बरोबर जर रिॲक्शन आपण हीट करून केली तर आपल्याला इथर तयार होताना दिसतं ROR आणि NaX किंवा KX मिळतं. सपोज दिस इज इथाइल ब्रोमाइड से इज रिॲक्टेड विथ मिथाइल, not methyl, sodium methoxide. This is sodium methoxide. जर आपण इथाइल ब्रोमाइडची सोडियम मिथॉक्साईड बरोबर रिॲक्शन केली तर असं कंपाऊंड मिळणार C2H5OCH3 प्लस ऑफ NaBr, इथाइल मिथाइल इथर. इथाइल मिथाइल इथर असं तुम्हाला मिळेल. आणि इथाइल मिथाइल इथर तुम्हाला जे मिळणार आहे ते इथर दोन वेगवेगळे ग्रुप असणार आहे, त्याला मिक्स्ड इथर असं म्हटलं जातं, मिक्स्ड इथर. पण मी इथं जर सोडियम मिथॉक्साईडच्या ऐवजी सोडियम इथॉक्साईड घेतला तर मला दोन्ही बाजूला C2H5 असे ग्रुप्स तयार होताना दिसतील आणि C2H5OC2H5 याला डाय इथाइल इथर म्हणतात आणि डाय इथाइल इथर हे सिंपल इथर आहे. इथं रिॲक्शन आपण पाहिली विलियमसन सिंथेसिस ऑफ इथर. दिस रिॲक्शन इज यूजफुल फॉर प्रिपरेशन ऑफ इथर्स. म्हणून इथं म्हटलंय बघा, RX प्लस NaOR ऑन हिटिंग गिव्ज ROR प्लस NaX. ही दुसरी याच्यामधली सबस्टिट्यूशन रिॲक्शन होती. त्याच्यानंतर आपल्याला तिसरी सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहायची आहे. दुसऱ्या सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं नाव होतं विलियमसन सिंथेसिस ऑफ इथर. आता तिसरी रिॲक्शन आपण पाहणार आहोत. त्या रिॲक्शनमध्ये बघा त्याने काय केलेलं आहे, अल्काइल हॅलाइड इज रिॲक्टेड विथ सिल्वर कार्बॉक्झिलेट. सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिडला म्हणतात सिल्वर कार्बॉक्झिलेट. म्हणून पहा, RX इज रिॲक्टेड विथ R' C डबल बॉन्ड OAC ऑन हिटिंग. इथला जातो X, त्याच्या जागेवर येतो हा OC डबल बॉन्ड OR'. लिहिताना R' पासून लिहितो R' C डबल बॉन्ड O आणि इथं तुम्हाला मिळतं R प्लस ऑफ AgX. हे जे कंपाऊंड आहे त्याला म्हणलं जातं ईस्टर. RCOOR असा ग्रुप असणाऱ्या कंपाऊंडला म्हणलं जातं ईस्टर. या रिॲक्शनमध्ये ईस्टर तयार होतं म्हणून त्याला म्हणायचं ईस्टर फॉर्मेशन रिॲक्शन किंवा ईस्टरिफिकेशन रिॲक्शन. सपोज हिअर इज C2H5Br, हिअर इज CH3C डबल बॉन्ड O and AZ. On hitting it will give you CH3C double bond O C2H5 प्लस ऑफ AgBr. हा जो ग्रुप आहे त्याला इथाइल म्हणायचं आणि हा ॲसिटिक ॲसिडचा पार्ट आहे म्हणून त्याला इथाइल ॲसिटेट किंवा इथाइल इथॅनोएट असं म्हटलं जातं. इट इज इन जनरल ईस्टर. त्याला काय म्हणलं जातं,
ester. Hence, in this third substitution reaction, ester is formed. काय तयार होतं? ईस्टर तयार होतं. त्याच्यानंतर पुढची सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपल्याला पाहायची आहे, रिॲक्शन नंबर 4. रिॲक्शन नंबर किती म्हणालो? 4. त्याच्यामध्ये अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया बरोबर केली जाते. अमोनिया एक्सेस वापरला जातो आणि प्रेशर ॲप्लाय करून रिॲक्शन केली जाते. See, when this alkyl halide is reacted with excess of alcoholic ammonia on heating using pressure, this X is replaced by NH2 giving RNH2 plus of HX. This NH2 group containing compound is amine, but this is the primary amine. ज्या अमाईनमध्ये NH2 ग्रुप असतो त्याला प्रायमरी अमाईन म्हणतात, ज्याच्यामध्ये NH असतो त्याला सेकंडरी अमाईन म्हणतात, ज्याच्यामध्ये N असतो फक्त त्याला टर्शियरी अमाईन म्हणतात. तर इथं अल्काइल हॅलाइड अल्कोहोलिक अमोनियाबरोबर रिॲक्ट केल्यावर RNH2 मिळतं आणि RNH2 म्हणजे प्रायमरी अमाईन असतं. ही रिॲक्शन हॉफमन नावाच्या शास्त्रज्ञाने शोधलेली होती आणि या हॉफमन्स अमोनॉलिसिस नावाने ही रिॲक्शन ओळखली जाते. दिस रिॲक्शन इज हॉफमन्स अमोनॉलिसिस. सपोज हिअर इज C2H5Br से रिॲक्ट्स विथ अल्कोहोलिक अमोनिया इन एक्सेस आणि हिटेड प्रेशर इट विल गिव्ह यू C2H5NH2 प्लस ऑफ HBr. दिस अमाइन इज नथिंग बट इथाइल अमाइन. त्या अमाईनला काय म्हणायचं? इथाइल अमाइन. आणि त्या रिॲक्शनला म्हणायचं हॉफमन्स अमोनॉलिसिस. अशी ही चौथी रिॲक्शन होती हॉफमन्स अमोनॉलिसिस. त्याच्यानंतर पाचवी रिॲक्शन आपल्याला पाहायची आहे, ज्याच्यामध्ये अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन आपण अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम सायनाइड बरोबर करतो. Say Rx is reacted with alcoholic solution of KCN on heating. X is replaced by Cn. It gives us RCN and KX. RCN ला आपण अल्काइल सायनाइड असं म्हणतो किंवा त्यालाच आपण अल्केन नायट्राइल असं म्हणतो. अल्काइल सायनाइड किंवा अल्केन नायट्राइल असं त्या कंपाऊंडला म्हणलं जातं. आणि मग एक्झाम्पल म्हणून आपण लिहूयात, से C2H5Br reacts with potassium cyanide. It will give you C2H5Cn plus of KBr. या कंपाऊंडचं नाव आहे इथाइल ग्रुपला Cn जोडला आहे म्हणून त्याला म्हणायचं इथाइल सायनाइड. हा जो इथाइल सायनाइड आहे त्याला प्रोपेन नायट्राइल असं म्हणतात. नायट्राइल म्हणताना त्या कंपाऊंडमधले Cnच्या कार्बनसहित कार्बन मोजायचे. 2 आणि 3 कार्बनचं अल्केन होतं प्रोपेन आणि Cn ग्रुप आहे म्हणून त्याला नायट्राइल म्हणायचं म्हणून त्याचं नाव होतं प्रोपेन नायट्राइल किंवा प्रोपिओ नायट्राइल. मग तुम्हाला या रिॲक्शनमध्ये अल्काइल हॅलाइडचा X जाताना दिसतो, त्याच्या जागेवर Cn येतं. तुम्हाला सायनाइड तयार होताना दिसतं. कंपाऊंड फॉर्म्ड इज अल्काइल सायनाइड or alkane nitrile. So this reaction was the reaction number 5. Next is reaction with alcoholic KCN च्या ऐवजी आता AgCN. जेव्हा आपण अल्कोहोलिक AgCN वापरतो आणि रिॲक्शन करतो हिटिंग करून, तेव्हा Xच्या जागेवर आता Cn असा येत नाही, NC येतो. मग RNC आणि AgX हा RNC आहे, त्याला म्हणलं जातं अल्काइल आयसोसायनाइड किंवा अल्काइल आयसोनायट्राइल किंवा त्यालाच म्हणतात कार्बिल अमाइन. अल्काइल आयसोसायनाइड किंवा अल्काइल आयसोनायट्राइल किंवा कार्बिल अमाइन तयार होतं इथं. Suppose here is C2H5Br. It reacts with Ag
CN alcoholic, it will give us on heating C2H5NC plus of AgBr. याला म्हटलं जातं इथाइल आयसोसायनाइड. आपल्याला इथाइल आयसोसायनाइड इथं मिळेल. इथाइल आयसोसायनाइडला इथाइल आयसोनायट्राइल असं पण म्हणतात किंवा त्यालाच इथाइल कार्बिल अमाइन असं पण म्हणतात. मग तुम्ही या 6व्या रिॲक्शनमध्ये AgCN बरोबर जेव्हा RX रिॲक्ट करता तेव्हा RNC मिळतो, त्याला आयसोसायनाइड म्हणायचं आणि सिल्वर हॅलाइड हा त्याच्यामधला बाय प्रॉडक्ट आहे. त्याच्यानंतर शेवटच्या 2 रिॲक्शन्स आहेत. एक रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ KNO2 आणि दुसरी रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ AgNO2. फर्स्टली सी alkyl halide is reacted with KNO2 which is written like this KON double bond O. हा K असतो प्लस आणि उरलेला NO2 असतो मायनस. जेव्हा आपण अल्काइल हॅलाइडला पोटॅशियम नायट्राइट बरोबर रिॲक्ट करतो तेव्हा X जातो आणि त्याला ONO अटॅच होतो. मग तुम्हाला मिळतं RON डबल बॉन्ड O. RON डबल बॉन्ड O आणि त्याला जोडून मिळतं तुम्हाला KX. याला म्हणतात अल्काइल नायट्राइट. अल्काइल काय म्हणतात? नायट्राइट. मग तुम्हाला जर असं मिळालं घेतलं तुम्ही C2H5Br आणि घेतलं KONO तर तुम्हाला मिळतं C2H5ONO प्लस ऑफ KBr. त्याला इथाइल नायट्राइट असं म्हणायचं. इथाइल नायट्राइट असं कंपाऊंड तुम्हाला इथं मिळेल. म्हणजे KNO2 वापरता तेव्हा तुम्हाला अल्काइल नायट्राइट असं मिळतं आणि जेव्हा तुम्ही AgNO2 वापरता, जेव्हा तुम्ही RX आणि काय वापरता AgON डबल बॉन्ड O तेव्हा हा Ag असतो प्लस रिमेनिंग पार्ट असतो मायनस. मग मात्र तुम्हाला मिळतं R and then N double bond O minus. This N is plus of AgX. हा R ला जोडून NO2 आहे, त्याला म्हणलं जातं नायट्रो अल्केन. त्याला काय म्हणलं जातं? नायट्रो अल्केन. समजा इथं घेतला मी C2H5Br, C2H5Br आणि AgNO2, त्याचा आपल्याला मिळेल C2H5NO2 म्हणजे नायट्रो इथेन मिळेल. नायट्रो इथेन म्हणजे या 2 रिॲक्शन जवळच्या आहेत. KNO2 वापरला तर अल्काइल नायट्राइट मिळतं, AgNO2 वापरला नायट्रो अल्केन मिळतं. KCN वापरला अल्काइल सायनाइड मिळतं, AgCN वापरला अल्काइल आयसोसायनाइड मिळतं. आणि वरच्या 4 रिॲक्शनमध्ये NaOH KOH वापरला तर अल्कोहोल मिळतं, NaOR म्हणजे अल्कॉक्साईड वापरला तर इथर मिळतं, सिल्वर सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड वापरला तर ईस्टर मिळतं आणि अल्कोहोलिक अमोनिया एक्सेस वापरला तर प्रायमरी अमाइन मिळतं. अशा 8 न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स त्याने आपल्याला दिलेल्या होत्या. त्या रिॲक्शन्स आपण पाहिलेल्या आहेत. तुम्ही पुस्तकामध्ये दिलेलं टेबल आहे त्या टेबलसाठी C2H5Br हे कंपाऊंड घेऊन रिॲक्शन करून पाहायचे आहेत आणि त्या लिहायच्या आहेत. मग तुम्हाला कळतील. आजच्या लेक्चरपुरता आपण इथंच थांबतोय. नेक्स्ट पार्ट विल सी इन नेक्स्ट लेक्चर.